माझं वय 25 वर्ष, उंची 5 फूट 5 इंच, मध्यम तुझा चहा. काय म्हणालास? निघून जाऊ? तू चहा तू जाऊ देत आता. खरंच निघून जाऊ? मध्यम आणि अम्मी, मध्यम माझं ऐक ना एकदा प्लीज. शेवटी तू सुद्धा त्यांच्यातलाच एक झालास नाही? मी तुला आठवण करून दिली ना की मध्यम फडणीस तू सुद्धा पुरुष आहेस, हरामखोर आहेस, वाग तसाच. फक्त 4 दिवसात काय काया पालट केलं रे त्यांनी तुझा. काय अवस्था केली आपल्या आदराची. तुला आठवतंय तो ना इथे आल्या म्हणाला होता की तो एक पॉलिटिशियन आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही, आणि त्याने ते करून दाखवलं. आपल्या हसत्या खेळत्या संसाराची वाट लावून गेला रे तो माणूस. आणि ओके एक काम करूया, परत नव्याने सुरुवात करूया. सगळं विसरून जाऊन परत नव्याने सुरुवात करूया ना मध्य. मला माहित होतं कितीही ठरवलं ना परत नव्याने सुरुवात करायची तर ते सुद्धा शक्य नाहीये आता. कारण माहितीये तुला जाणून तरी घ्यायचंय का? कारण माझ्या नवऱ्याला जाग आलीये. त्याला कळलंय की तो सुद्धा पुरुष आहे आणि तो सुद्धा त्याच्या बायकोवर हात उगारू शकतो, तिला मारू शकतो. गोष्ट तर इथवर आली आहे की माझा नवरा त्याच्या आधीच्या बायकोकडे त्याला हवं तेव्हा जाऊ शकतो, पण माझ्यावर झालेला रेप तुझा इगो हट करतो. बोल ना आता का गप्प आहेस? बोल, तुझा इगो हट होतो ना. बस मध्यम फडणीस, वी आर डन हियर. अम्मीकडे जात नाहीये, तिला कॉल करू नकोस.